विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध त्यांच्या स्व्याख्यात असा धम्म, त्या धम्मावर आरूढ असणारा भिक्खू संघ या 3 रत्नांना माझा पंचांग प्रणाम. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रती संपूर्ण जीवन समर्पित. जागृती बुद्धविहारातील सर्व उपासक उपासिका, बालक तथा बालिका यांच्या प्रती मंगलमैत्री मंगल भावना. आज आपण या ठिकाणी धम्मपदातील 2 समूहातील भांडणाच्या संदर्भात, समूह म्हणे की 2, एक विनयवादी आणि एक धम्मवादी भिक्खू संघातील भांडणाची गोष्ट आपण ऐकणार आहोत. भांडण म्हटलं की शेवटी रागाला, द्वेषाला, क्रोधाला, अहंकाराला, तिरस्काराला हे विकार जेव्हा आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात तेव्हाच भांडणं होतात. आणि आपल्या मनात जर अशा प्रकारचे विकार नाही आले तर भांडणं होऊ शकणार नाही, बरं की नाही. भांडणं टाळण्यासाठी भगवान बुद्धांनी मैत्रीचा अभ्यास सांगितलेला आहे. किंवा तुम्ही जर मनामध्ये सर्वांच्या प्रती मंगल मैत्रीचा भाव ठेवत असाल, जिव्हाळा उत्पन्न करत असाल, तर मग त्या ठिकाणी कधीही वादविवाद, भांडण झगडे कधी होणार नसतात, बरोबर आहे. तर मग भांडण झगडे टाळण्यासाठी मैत्री हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा उपाय सांगितला भगवान बुद्धांनी. आपण एका गाथेमध्ये ऐकलं की बा वैराने वैर वाढते, पण वैराला प्रेमाने जिंकता येते. प्रेम म्हणजे मैत्री, मैत्री असेल तर प्रेमात होते, नाही का. तशा प्रकारे बुद्धाच्या या शिकवणीवर जर आपण सतत चिंतन मनन करत राहिलो तर आपल्या जीवनातले बरेचसे दुःखसुद्धा कमी होतात, की जे वादविवाद तोतुंबामे भांडण झगडेच्याद्वारे होत असतात. म्हणजे भांडण झगडे 4 भिंतीतील असो की 4 भिंतीच्या बाहेरचे असो, म्हणजे समाजाचे असो की शेजाऱ्याचे असो, की घरातले भावाभावाचे असो, बहिणी बहिणीचे असो, बहीण भावाचे असो, पती पत्नीचे असो, बाप लेकाचे असो, माय लेकीचे, कोणचेही भांडणं असो, आहे नाही. जेव्हा जेव्हा भांडण होते तर त्या भांडणामध्ये एक विकार पहिल्यांदा वरती येते, तो म्हणजे राग. तो म्हणजे राग येते तेव्हाच भांडणं होतात. राग नसला तर भांडणं होऊ शकत नाही. अशाच प्रकारे याच आशयाची ही कथा आपण या ठिकाणी समजून घेऊया. ती कथाबद्दलचा जो धम्मपदातून भगवान बुद्धाने जो उपदेश केला आहे त्याची आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेऊया. गाथा पहिल्यांदा मी वाचून दाखवतो. त्या गाथेचा जो शीर्षक आहे त्या शीर्षकाला असं म्हटलं, मृत्यूचे स्मरण माणसाचे वैर शांत करू शकते. कशा बघा, मृत्यूचे स्मरण माणसाचे वैर शांत करू शकते, असा त्याचा एक शीर्षक दिलेला आहे या गाथेचा, या पुऱ्या कथेचा, बरं की. की बा अनेक लोक भांडण झगडे करतात, पण त्यांना खुद माहीत नसतं की या भांडण झगड्यामध्ये आपण मरू शकतो बा, आपल्याला मारलं जाऊ शकते बा, बरं की नाही. परंतु होशमध्ये नसतात लोक आणि झगडे करतात, भांडण करतात, मारामारी करतात, बरोबर आहे. मग त्याचा परिणाम कधी त्यांना दुःख होते, कधी पर्यंत त्यांना मारल्यासुद्धा जाऊ शकते, त्यांची हत्यासुद्धा होऊ शकते, त्यांना मरणसुद्धा येऊ शकते. कशामुळे? भांडणामुळे, बरोबर आहे. अशा तर ती गाथा आहे पाली भाषेमध्ये. ती समजून घ्या सगळ्यांनी शांतचित्ताने ऐका. परेचन विजानन्ति मयमेथय मामसे एच तत्थ विजानन्ति ततो सम्मन्ति मेधगा. दुसऱ्यांदा, परेचन विजानन्ति मयमेथय मामसे तेच तथ्य विजानन्ति ततो सम्मन्ति मेधगा. अशी गाथा आहे ती पाली भाषेमध्ये. तिचा भावार्थ असा आहे, एकमेकांचे प्रतिस्पर्धी हे जाणत नाहीत की आपणाला मृत्यूकडे जावे लागत आहे. प्रतिस्पर्धी, वाद करणारे, झगडे करणारे, एक दुसरा झगडा करणारा 2, एक दुसऱ्याशी भांडते, दुसरा पहिल्याशी भांडते. तर इथे बुद्ध म्हणतात की एकमेकांचे प्रतिस्पर्धी हे जाणत नाहीत की आपणाला मृत्यूकडे जावे लागत आहे. आणि ते ज्या प्रसंगी असे जाणतात त्यावेळी त्यांचे भांडण मिटते, जाणीव होऊन जाते. भांडण करून काही मिळत नाही बा. कोण जाणे भांडणामध्ये माझा जीव जाऊ शकते किंवा दुसऱ्याचा पण जीव जाऊ शकते आणि मरण येऊ शकते वाद करताना, भांडण झगडे करताना. तर जेव्हा असं लक्ष देऊन जाते वाद करणाऱ्यांना
किंवा प्रतिस्पर्धी असणारा ना, किंवा होऊ शकते मी मरू शकतो, होऊ शकते समोरचे मरू शकतात. आणि जेव्हा कोणीतरी तुमच्यासारखे शहाणे लोक सांगतात की कशाला भांडण करता, कशाला झगडे करता, कोण जाणे त्या भांडणामध्ये तुम्ही मरू शकाल, ते मारू शकतील, ते द्वेषानं जळत आहेत, ते तुम्ही द्वेषानं जळत आहात, कशाला मारामारी करता, कशाला झगडे करता, नुकसान दोघांचं होणार आहे. असा जेव्हा एखादा माणूस शहाणा माणूस त्यांना याचं ज्ञान देते तेव्हा त्यांना त्या मृत्यूचं भय वाटू लागते. आणि मग असं वाटतं की नको बाबा, नाही करू बाबा भांडण, कशाला, आपण इथे जन्माला आलो, जगायला आलो, जगा, वादविवाद करू नका. मी एखाद्याने अशा प्रकारचं समजून त्यांना सांगितले, ज्ञान दिलं, हे ज्ञान दिलं, तर कोण जाणे ते माणसं विचार करू लागतात आणि त्यांच्या मनातलं वैरत्व एक दुसऱ्याच्या प्रतीचं संपून जाऊ शकते या कमी होऊ शकते. बरोबर आहे. मग जर ते कमी झालं तर वाद होतील का, झगडे होतील का, मारामारी होईल का, अजिबात नाही. बरोबर आहे. मग त्याच्यातून दुसरा पर्याय आहे किंवा प्रतिस्पर्धी दुसरे एक दुसऱ्याचे जरी ते वैरी असले या दुश्मन असले, शत्रू असले, तरीही जर त्याच्यातले एकाला तरी समजलं की होऊ शकते बा आपलं मरण येऊ शकते, वादविवादामध्ये आम्ही मरू शकतो, त्या व्यक्तीने जर समोरासमोर येताना तो जो प्रतिस्पर्धी दिसला आणि त्याने जयभीम केलं, जयभीम भाऊ, तर तो काय म्हणे, झालं लगाचा थंड, हा जयभीम बोलला ना, पहिले तर लय भांडत होता, बरोबर की नाही, आता तो भांडण करू शकत नाही, तो आता जयभीम म्हणते. आता वैरी लोक, शत्रू लोक एकमेकाला जयभीम बोलतात का, एकमेकाला नमस्कार बोलतात का, एकमेकाच्या तोंडाकडे पाहतात का, अजिबात नाही. पाहिलं बी ते एकमेकाला पाहून द्वेष उत्पन्न होईल, राग उत्पन्न होईल. बरोबर आहे. अशा प्रकारे भांडणं मिटत नसतात. पण भांडणं मिटण्यासाठी जेव्हा बुद्धाचे शिकवण ऐकले जात असते तर तिथे हळूहळू मनातलं वैरत्व कमी होते, संपुष्टात येते आणि तिथे त्यांच्या पुढे वादविवाद होणे बंद होऊ जाऊ शकते. तर अशीच एक भांडणाची कथा आहे. या कथेला आपण समजून घेऊया की ही जी कथा मी या ठिकाणी तुम्हाला गाथा म्हणून दाखवली, ती गाथा पाली भाषेतून आहे. त्यावेळची मातृभाषा पाली आहे. जशी आत्ताची आपली मराठी भाषा आपल्याला समजते एक एक शब्द, तशी त्या काळी ही पाली भाषा प्रत्येकाला येत होती, प्रत्येकांची ती मातृभाषा होती. म्हणून त्या काळी भगवान बुद्ध पाली भाषेतून लोकांना उपदेश करीत असायचे. तर हाच उपदेश इथे पालीतून मी तुम्हाला वाचला आणि त्याचा अर्थ तुम्हाला सांगितला की एकमेकाचे प्रतिस्पर्धी जाणत नाहीत की आपण सगळे मृत्यूकडे जात आहोत. ज्यावेळी त्यांना मृत्यूची जाणीव होऊ लागते तेव्हा ते त्यांच्या मनातलं वैरत्व शांत होते, भांडण मिटते. वरील गाथा भगवान बुद्धांनी जेतवन विहारात विहरत असताना कोसंबीच्या भिक्खूंना उद्देशून म्हटलेली आहे. कोसंबी नावाचं गाव असते आणि तिथे भगवान बुद्ध भिक्खू संघासह वर्षवासासाठी जात असतात. ओके, पुढे कोसंबीचे भिक्षू 2 गटामध्ये विभागले गेले होते. किती गटामध्ये? 2 गटामध्ये विभागले गेले होते. एक गट विनयाचे पालन करी आणि दुसरा गट धम्माचे पालन करी. याचे 2 शब्द आले की विनय आणि एक धम्म. ओके, विनय म्हटला की भिक्षू लोकांचा नियम, भिक्खू भिक्खुनीचे नियम, अरे की नाही. आणि धम्म म्हटला की साधनेचा विषय, धम्मपिटक म्हणतो आपण. याचे 3 पिटक आहेत, एक शुद्ध पिटक, एक विनय पिटक आणि तिसरं अभिधम्म पिटक. ओके, अभिधम्म पिटकामध्ये पूर्ण ध्यान साधनेचा अभ्यास आहे, या शरीराचा अभ्यास आहे, चित्त, चैतसिक, रूप आणि निर्वाण, हे 4 गोष्टीचा अभ्यास अभिधम्मामध्ये आहे. शुद्ध पिटकामध्ये भगवान बुद्धाने भिक्खूंसाठी, भिक्खुणीसाठी, उपासकासाठी आणि उपासिकेसाठी केलेले उपदेश आहेत की त्याच्यातून त्यांना प्रेरणा दिलेली आहे. विनयपिटक म्हणजे आहे की विनयपिटकातून भिक्खू आणि भिक्खुणीसाठी दिलेले नियम आहेत की भिक्खू आणि भिक्खुणींनी या नियमात राहिलं पाहिजे. तर आता इथे जो मुद्दा आला, एक विनयवादी आणि एक धम्मवादी, हे 2 लोक होते, 2 विषयाचा अभ्यास करणारे. तर या दोघांमध्ये छोट्याशा कारणावरून काहीतरी वाद झाला आणि मग तिथे 2 गट पडले. एक गट विनयाचे पालन करी आणि दुसरा गट धम्माचे पालन करी. 2 शब्द आले ते, एक विनयवादी आणि दुसरे धम्मवादी. एकदा विनयाच्या साधे नियमावरून दोन्ही गटामध्ये भांडण झुपले. ते भांडण इतके विकोपास गेले की भगवान बुद्ध सुद्धा त्यांचे भांडण मिटवू शकले नाही. बघा, बुद्धाचे शिष्य आहे, शिष्य बुद्धाचेच आहे. विनय बी बुद्धाने शिकवला, धम्म बी बुद्धाने शिकवला, तरीही एकमेकांचं कोणीही ऐकायला तयार नाही.
नाही ऐकले. आणि मग इतकं विपुकायला गेलं भांडण, भगवान बुद्धाने सुद्धा ते भांडण सोडवलं, पण भगवान बुद्धाला सुद्धा ते ऐकले नाही. ते भांडण इतके विकोपास गेले की भगवान बुद्धसुद्धा त्यांचे भांडण मिटवू शकले नाही. म्हणून त्यांनी वर्षावास त्या भिक्षूंच्या समवेत न घालवता एकटेच पारिलेका जंगलाजवळील रक्षित उपवनात घालवण्यासाठी निघून गेले. जंगलात गेले. कौसंबीला सोडलं आणि ते जंगलात गेले आणि जंगलात आपला वसवास करू लागले. तेथे पारिलेय नावाचा हत्ती त्यांची सेवा करीत असे. भिक्खू भगवान बुद्धाची सेवा कोण करत असे? हत्ती. त्या हत्तीचं नाव असते पारिलेयक. आणि ज्या उपवनात राहतात भगवान बुद्ध वसवास करतात त्या वनाचं नाव असते रक्षित उपवन असं. तर इथे भगवान बुद्ध जातात, या रक्षित उपवनामध्ये आपला वसवास चालू करतात आणि मग तिथे हत्ती भगवान बुद्धाची सेवा करते. हत्ती त्यांना फळ आणून देते. अजून एक त्यांच्या सोबतीला एक वानर असते, ते भगवान बुद्धाला शहद आणून देते. शहद आणि फळं ते भगवान बुद्ध खातात आणि त्याच्यावरच ते जिवंत राहतात. त्याच्यावर ध्यान करतात एकांतवासामध्ये. आणि मग वर्षावास संपल्याच्या नंतर ते आपली जागा सोडतात आणि मग पुढे समजून. कौसंबीच्या ग्रस्त उपासकांना बुद्धांच्या निर्गमनाबद्दल माहिती मिळतात त्यांनी त्या भांडखोर भिक्षूंना भिक्षांना दान करणे बंद केले. कौसंबीच्या लोकांना असं माहीत पडलं की भगवान बुद्ध इथून गेले बा, काही कारण आहे भगवान बुद्ध जाण्याचं. तर मग त्यांच्या लक्षात आलं की 2 गटामध्ये विभागले गेले आणि 2 गटामध्ये विभागल्या गेल्यामुळे ते कोणीही एकमेकाला ऐकायला तयार नव्हते. आणि एकमेकाला ऐकायला तयार नसल्यामुळे भगवान बुद्धांनी त्यांचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते लोक भगवान बुद्धाला सुद्धा ऐकू शकले नाही. भगवान बुद्धाचं पण त्यांनी ऐकलं नाही आणि ते भांडतच राहिले. आणि जेव्हा ते भांडतच राहिले, भगवंताला असं वाटलं की आता हे भांडून राहिले, माझंही ऐकत नाही हे लोक. तर बुद्ध त्या ठिकाणातून निघून गेले पारलेख पर्वतामध्ये. आणि मग तिथे भगवंताची सेवा त्या पारलेख नावाच्या हत्तीने केली. एका वानराने पण सेवा केली भगवान बुद्धाची. अशी माहिती जेव्हा कौसंबीच्या लोकांना मिळाली, तेव्हा कौसंबीच्या लोकांनी त्या भिक्षूंच्या पात्रामध्ये भोजनदान वाढणं बंद केलं. त्यांच्यावर उपाशी राहण्याची पाळी आली. भिक्षूंवर उपाशी राहण्याची पाळी आली. म्हणजे उपाशी राहण्याची पाळी आली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं याने त्या 2 गटातील भिक्षूंची चूक त्यांच्या लक्षात आली. किंवा त्यांच्या पात्रामध्ये कौसंबीमध्ये राहणाऱ्या लोकांनी भोजनदान वाढणं बंद केल्यामुळे त्यांच्या लक्षात आले व त्यांच्यात आपसात समेट घडून आला. मग त्यांच्या लक्षात आलं की आता इथे आपल्याला वादविवाद करून चालणार नाही. लोकांच्या लक्षात आलेले आपण भांडण करतो ते, तर लोक आपल्या पात्रामध्ये भोजन वाढत नाही, आपल्याला उपाशी राहण्याची पाळी येत आहे. मग त्यांच्यामध्ये तो समेट घडून आला. दोघांनी ते समजून घेतलं. तरी पण गृहस्थ उपासकाने त्या भिक्षूंना अशी अट घातली की जोपर्यंत त्यांची चूक ते बुद्धासमोर कबूल करणार नाहीत तोपर्यंत त्यांना पूर्वीप्रमाणे सन्मान दिला जाणार नाही. पहिल्यांदा तुम्ही बुद्धाची क्षमा मागा, बुद्धाला क्षमा मागा. कारण बुद्ध कोणामुळे गेले? तुमच्यामुळेच गेले, आहे की नाही? तुमच्यामुळे गेले. तर मग तुम्हीच पहिल्यांदा त्यांची माफी मागितली पाहिजे. बरोबर आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला पूर्वीसारखा सन्मान देणार नाही, मान घेणार नाही. परंतु त्यावेळी बुद्ध फार दूर जंगलात निघून गेले होते, कारण ते तेवढ्या ते त्यांची माफी मागू शकत नव्हते. कारण तिथून भगवान बुद्ध त्यांच्यापासून खूप लांब जंगलामध्ये निघून गेले होते. तो त्या वर्षावासाचा मधला काळ होता, म्हणून ते त्यांना भेटू शकले नाही. मधलाच काळ होता, जास्त काळ लुटला नव्हता. अर्धा वर्षावास झाला होता, अर्धा वर्षावास पुढे झालेला होता. अशा प्रकारे ते त्यांना भेटू शकले नाही. अशा प्रकारे तो वर्षावास त्याने हिंदीन व कठीण परिस्थितीत कसाबसा काढला. कोणी काढला? कौसंबीच्या मध्ये राहणारे जे भिक्षू असतात त्यांनी. कारण त्यांच्या पात्रात पहिल्यासारखं भोजन पाहिजे तसं पडत नव्हतं, पण थोडं बहुत टाकलं जात होतं. पण तेही त्यांच्या लक्षात यायचं की अरे यार, आपण वाद घातला, भांडण केलं, झगडं केली, हे गावापर्यंत गेलं गोष्ट. ते लोकांनी गोष्टी गेली भांडणाची त्यांच्यापर्यंत. त्यामुळे गावातल्या लोकांनी आपल्या पात्रात भोजनदान वाढणं बंद केलं. आणि का केलं? तर आपलं
भगवान बुद्धांनी मिटवण्याचा प्रयत्न केला, तरी पण आपण ऐकलो नाही आणि शेवटी भगवान बुद्ध आपला सोडून जंगलात गेले. आणि याचा राग कौसंबीच्या लोकांना आला. आणि म्हणून ते म्हणतात की जोपर्यंत तुम्ही बुद्धाची माफी मागत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्वीसारखा मान सन्मान मिळणार नाही. अशा प्रकारे तो वर्षावास त्यांनी हिंदीन व कठीण परिस्थितीमध्ये कसाबसा काढला. वर्षावासाच्या शेवटी आनंद अनेक भिक्षूंना बरोबर घेऊन रक्षित उपवनात भगवान बुद्धांच्या भेटीला गेले. त्याने अनाथपिंडक व इतर गृहस्थ उपासकांनी भगवंतांना श्रावस्तीला परत घेऊन येण्याची केलेली विनंती बुद्धांच्या कानावर घातली. की आनंद भगवंताला सांगतात की भगवान, श्रावस्तीचे लोक, उपासक लोक, अनाथपिंडिक छान असा निरूप आहे की भगवंतांनी पुन्हा श्रावस्तीमध्ये परत यावे. आणि ही गोष्ट भगवान बुद्धांच्या कानावर आनंदाने घातली. जेव्हा भगवान श्रावस्तीच्या जेतवनात विहारात परतले तेव्हा सर्व भिक्षूंनी त्यांचे पाय धरले. ज्यांनी चुका केल्या होत्या विनयवादी आणि धर्मवादीवाल्यांनी, जसे बुद्धविहारात भगवान बुद्ध आले तसं त्यांनी भगवान बुद्धाचे पाय पकडले, पाय धरले व झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. भगवान, आमच्याच्यानं चूक झाली, आम्ही समजलो नाही तुम्हाला, आम्हाला माफ करा. आमच्यामुळे तुम्हाला जंगलात जावं लागलं, अरण्यात जावं लागलं, तिथे तुमची कोण सेवा केली असेल भगवान, भगवान. अशा प्रकारचं ते त्या बंतेजींना भगवंताला म्हणू लागले. तर ते दोघी तिथे आले, भगवंताच्या पाया पडले, पाय धरू लागले, विनंती करू लागले आणि चुकीबद्दल क्षमा करू मागितले. बुद्धाने त्या भिक्षूंना त्यांची आज्ञा न पाळल्याबद्दल त्यांची चांगलीच कान उघडणी केली. ऐकले नाही ते, ऐकले नाही ना, तर मग तुम्हाला पनिशमेंट, बरोबर की नाही. ऐकले नाही तर त्यांना पनिशमेंट. चांगले कान उघडणे केली. त्यांनी त्यांना सांगितले की एक दिवस आपणा सर्वांना मरायचंच आहे. मरणार ना आपण, पण तुम्हाला मरावंच वाटेल का? नाही, जग असंच वाटेल, बरोबर आहे. पण बुद्ध म्हणतात की तुम्हाला की एक दिवस आपणा सर्वांना, म्हणजे त्यांनी स्वतःला पकडलेलं आहे, बरोबर आहे. एक दिवस आपणा सर्वांना मरायचंच आहे आणि म्हणून एकमेकाशी भांडण न करता मैत्रीने वागलं पाहिजे. मग भांडण करणं चांगलं की वाईट आहे? बरोबर. तरी पण करता तुम्ही भांडण करता की नाही? मग चांगलं, वाईट असून मी भांडण करता, वाईट आहे, जाणीव आहे की वाईट आहे, तरी पण भांडण करता की नाही? बरोबर आहे की नाही. म्हणजे ज्यांना कसं असते की एखाद्याला माहीत नसलं की हे वाईट आहे म्हणून तो भांडण करणं ठीक आहे, पण ज्याला माहीत पडूनही भांडण करते मग तो त्याला काय म्हणायचं? मूर्ख म्हणायचं का? मूर्ख, बरं आहे की नाही. मग त्याला आपण काय म्हणायचं? मूर्ख. भगवंतांनी या गाथेमध्ये मृत्यूचा सत्य व अनित्याचा नियम स्पष्ट केला. सत्य आणि अनित्य दोन शब्द याच्यात. सत्य जाती, जरा, व्याधी, मरण, जन्माला येणे, म्हातारपण येणे, आजारपण येणे आणि आपण एक दिवस मरणे, हा नियम बुद्धांनी सांगितला. हे सत्य आहे, याला कोणी नाकारू शकणार नाही. ओके. आपण जो कोणी जन्माला आला त्याची इच्छा आकांक्षा असतात. सगळ्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण होतात का? नाही. बरोबर आहे की नाही. इच्छा आकांक्षा पूर्ण होत नसल्यामुळे तो सुखी असते की दुःखी? मग बरोबर आहे की नाही. आपण सगळे दुःखी, कारण जे मनात आणलं ते नाही झालं, ठीक आहे, नाही झालं, पण नाही झालं म्हणून काय होतं? दुःख. हे होत नाही बा, ते होत नाही बा, म्हणून दुःख. बरोबर आहे. मग इथे सत्य बुद्ध सांगतात की जे कोणी प्रिय असतात ते जे आपल्याला सोडून जातात तेव्हा आपल्याला होते दुःख. अप्रिय जे असतात त्यांचा आपला संयोग आला तर मग आपल्याला होते दुःख. प्रियांचा वियोग दुःख, अप्रियांचा संयोग दुःख, बरोबर की नाही. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध धम्मचक्र सूत्रामध्ये सत्याची जाणीव करून देतात. पुढे म्हणतात अनित्य. आपलं जीवन कसं आहे? अनित्य आहे, नश्वर आहे, भंगूर आहे, परिवर्तनशील आहे, बदलणार आणि एक दिवस ते नष्ट होणार आहे, बरोबर की नाही. तर आपलं जीवनसुद्धा अनित्य आहे, सर्वांचं जीवन अनित्य आहे. अनित्याची जाणीव करून दिली. आणि मग तुम्ही आपण सगळे मरणार आहोत तर तुम्ही कशाला भांडता? तुम्ही कशाला झगडे करता? बरोबर की नाही. तर तुम्ही चांगले गुन्हे गोंधळे राहा, एकमेकांच्या प्रती मैत्री करा. आणि त्याचा नियम स्पष्ट केला आहे. साधारणतः माणूस मृत्यूबद्दल कधीच जागृत नसतो. पुढचा शब्द बघा किती आहे?
मनुष्य मरणाबद्दल कधीच जागृत नसते. तुम्ही आम्ही करतो कधी मरणाचं स्मरण की मी मरणार आहे, मी मरणार आहे, मी मरणार आहे, असं जर म्हणत राहिलं तर लोक आपल्याला काय म्हणतील? बरोबर आहे. तर इथे आपल्या शरीराला विचार करायचा आहे. शरीराच्या कुठल्याही पार्टमध्ये जेव्हा आपल्याला दुःखाची जाणीव होते, दुःखाची जाणीव होते, वेदना होतात, दुःखद वेदना होतात, अतिदुःखद वेदना होतात, तर तेव्हासुद्धा आपलं मन दुःखी राहते. आता एरवी जेव्हा दुःखद वेदना नसतात तेव्हा आपल्याला मात्र आनंद वाटत असते. आता आपण सगळ्यांना आनंद वाटत आहे, आपण वेदनेचा अनुभव घेत नाही आहे. पण जेव्हा तुम्ही साधना करायला बसता तेव्हा तुमच्या शरीरावर संवेदना येऊ लागतात आणि त्या संवेदना इतक्या तीव्र दुखणाऱ्या असतात की आम्ही त्यांना ॲक्सेप्ट करू शकत नाही, स्वीकार करू शकत नाही. इतक्या त्या तीव्र गतीनं येणारे असतात आणि ते आपण कधी स्वीकारत नाही, दुःखाचे असल्यामुळे. पुढे माणूस मृत्यूबद्दल जागरूक नसतो, ते जे जीवनातील एकमेव सत्य आहे. आपण कोणीच जागरूक नाही आहे मृत्यूबद्दल. आपल्याला कधी मरण येणार आहे सांगता येते का? आपल्याला नाही सांगता येत, पण मरण येणार आहे. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याच्या मरणाबद्दल दया व्यक्त करत असतो. अरे हो, लय चांगला होता, हो मेला, हो बा मेले, हो बा बाई किती चांगली होती, ले वाद घालत नव्हती, भांडण झगडे करत नव्हता, असे म्हणतात ना. केव्हा? मेल्यानंतर. बरोबर आहे की नाही? मेल्यानंतर त्याच्यावर दया दाखवतात, तिच्यावर दया दाखवतात. मृत्यू मला मात्र येणारच नाही अशा पद्धतीने वागत असतो आणि म्हणूनच स्वतःमध्ये शील संवर्धन करण्याच्या बाबतीत तो निष्काळजी असतो. निष्काळजी असतो. मरणाबद्दल त्याच्या मनात कधीही सजगता नसते आणि त्यामुळे तो शील धर्म पालन करत नसल्यामुळे तो निष्काळजीचं जीवन जगते, शीलाच्या विरुद्ध सुद्धा जीवन तो जगते. मला मात्र मरण येणारच नाही अशा पद्धतीने वागत असतो आणि म्हणून स्वतःमध्ये शील संवर्धन करण्याच्या बाबतीत तो निष्काळजी असतो. म्हणजे बघा, जो कोणी माणूस शील पालन करते त्याला याची जाणीव असते, पण जे कोणी लोक शील पालन करत नाही त्यांना यांची जाणीव होऊ शकत नाही. कारण पाचीच्या शिलामध्ये कर्म दडले आहे. पहिल्या शिलामध्ये हत्या आहे, दुसऱ्या शिलामध्ये चोरी आहे, तिसऱ्या शिलामध्ये व्यभिचार आहे, चौथ्या शिलामध्ये खोटे बोलणे आहे आणि पाचव्या शिलामध्ये दारू पिणे. बरोबर की नाही? मग आता हे नियम कोण घेऊन चालणार आहे? कोणाला आवडते हे नियम? कोणालाच आवडत नाही आणि त्यामुळे मग ते शील मार्गावर चालत नाही. बुद्ध काय म्हणतात की शील संवर्धन करण्याच्या बाबतीत तो निष्काळजी असतो, तो शील पालन करत नसतो. तो स्वतःला वादविवाद व झगड्यात गुंतवतो आणि जेव्हा त्याच्या आशा आकांक्षा विस्कळीत होतात तेव्हा मात्र तो विषण्ण उदासीन होतो आणि म्हणूनच माणसाने मृत्यूचे सदैव स्मरण करून स्वतःला शीलामध्ये सदाचारामध्ये समाहित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात येत आहे? लक्षात येत आहे? आम्ही काय केलं पाहिजे? सदा शील पालन झालं पाहिजे, सदाचाराचं जीवन जगलं पाहिजे. या जगात असे कित्येक लोक आहेत की जे दीर्घायुष्य, तारुण्य आणि भौतिक श्रीमंतीच्या मोहात पडलेले असतात. किती लोक श्रीमंत आहेत, त्यांना धर्माची, बुद्ध विचाराची काही गरज नाही, बुद्ध विहाराची गरज नाही, बुद्ध विहारात येणाऱ्या भिक्षूंची गरज नाही, भिक्खू संघाची पण गरज नसते. बरोबर आहे? तर ते आपल्या धुंदीत ते राहतात. तर त्याला कोणती धुंदी असते? श्रीमंतीची, दीर्घायुष्याची, तारुण्याची, याच्यात ते मोहत पडलेले असतात. आता जे यंग जनरेशन आहे, हा धर्म ऐकायसाठी येत आहे का? त्यांना काहीच घेणं देणं नाही. सगळे आपापल्या घरी मजा मारतात, मोबाईल पाहतात, इकडे तिकडे उड्या मारायला जातात, पोरं बी आणि पोरी बी. यंग जनरेशन आहे ना ते. ओके, मग त्याला आपण तारुण्य म्हणू. आपापल्या तारुण्यात मस्त आहेत ते. बरोबर आहे? अजून दीर्घायुष्य, जे लोकांना आपल्या कर्मामुळे दीर्घायुष्य मिळत आहे तर ते म्हणतात आता मला दीर्घायुष्य मिळालेलं आहे, आता मला काही कमी नाही. दीर्घायुष्य, तारुण्य आणि श्रीमंती या 3 गोष्टीच्या मोहात पडलेले लोक आहेत. ते सुद्धा विसरतात की आपल्याला एक मरण अटळ आहे. बरोबर आहे की नाही? जे लोक या विचारामध्ये रममाण असतात, श्रीमंतीमध्ये, दीर्घायुष्यामध्ये आणि तारुण्यामध्ये, त्यांना सुद्धा माहीत नसते की आपण एक ना एक दिवस मरणार आहोत. जे आल्यावर सर्व तारुण्य नष्ट होऊन जाते. कोण आल्यावर? मरण आल्यावर सर्व तारुण्य नष्ट होऊन धन संपत्ती इथेच पडून राहणार आहे.
आता एखाद्या माणसानं किती मोठी धन दौलत संपत्ती मिळवली, घरदार माडी सगळं खूप कमवलं, सोनं नाणं हिरे माने माती सगळं मिळवलं त्यांनी, बरोबर आहे. आणि त्याला अचानक मृत्यू आला, सोबत घेऊन जाईन का? इथेच राहीन की नाही? पण इथे जेव्हा राहील तर त्याचं मन किती राहील? संपत्तीत राहील ना. मग संपत्ती तितकी दुःख असते आणि संतती सुद्धा तेवढंच दुःख देणारी असते, बरोबर आहे. आणि संपत्ती आणि संतती हे दोन्हीच्या दोन्ही काय देतात? सुख देतात की दुःख? क्षणिक सुखाच्या मागे लागून बरेच लोक कामवासनेच्या आहारी गेलेले असतात, दुराचारात गुंतलेले असतात, पंचेंद्रियावर त्यांचा संयम नसतो. असे लोक जाणत नाहीत की हे भौतिक सुख क्षणिक असून नाशाकडे घेऊन जात असते. पुढे घेऊन जात असते विनाशाकडे घेऊन जाणारी असते. आणि कोणतीही गोष्ट जर मनासारखी घडली नाही की मग ते दुःखी कष्टी होतात. हे तर बरोबर आहे. जर तुमच्या मनासारखी गोष्ट घडली नाही तर तुम्हाला काय वाटते? दुःख वाटते की सुख वाटते? आणि जर तुमच्या मनासारखी गोष्ट घडली की तुम्हाला काय वाटते? सुख, बरोबर आहे की नाही? या दोन गोष्टीचा अनुभव येते की ना आपल्या मानवी जीवनामध्ये, सुखाचा आणि दुःखाचा. ओके, मग सुख आणि दुःख इथे याची चाललं आहे गोष्ट की लोक पंचेंद्रियावर त्यांचा संयम नाही. सगळे लोक खा प्या मजा करण्यामध्ये गुंतलेले आहेत, बरोबर आहे. आणि मग अशा प्रकारे ते भौतिक सुखात क्षणिक सुख मागतात, कामवासनेकडे वळतात. कामवासना क्षणिक सुख आहे. अनेक लोक अशा कामवासनेच्या दुराचारात गुंतलेले असतात. 5 इंद्रियावर त्यांचा ताबा नसतो, संयम नसतो. मग असे लोक जाणत नाहीत की या क्षणिक सुखामुळे आम्ही विनाशाकडे जात आहोत, बरोबर आहे की नाही? विनाशाकडे घेऊन जात आहे असते. आणि कोणती जरी गोष्ट त्यांच्या मनाच्या विरुद्ध घडली की तेव्हा मात्र ते दुःखी कष्टी होतात. म्हणून शाश्वत सुख हवे असेल, बुद्ध काय म्हणतात बघा, आता महत्त्वाचा उपदेश आहे. म्हणून शाश्वत सुख हवे असेल तर भगवान बुद्ध म्हणतात प्रियजनांच्या वियोगामुळे होणारा शोक. प्रियजन कोण असते? आपली आई आपल्यासाठी प्रिय असते, वडील आपल्यासाठी प्रिय असतात, भाऊ आपल्यासाठी प्रिय असते, बहीण आपल्यासाठी प्रिय असते, बरोबर आहे. माणसाचा विचार केला तर बायको त्यासाठी प्रिय असते, मुलगी त्यासाठी प्रिय असते की नसते? असते. ओके, तसंच स्त्रीच्या बाबतीत म्हणा की आई भाऊ बहीण हे सगळे त्यासाठी प्रिय असतात, पती प्रिय असते, मुलं बाळ पण प्रिय असतात. तर बुद्ध काय म्हणतात की तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर बुद्ध असं म्हणतात की प्रियजनांच्या वियोगामुळे होणारा शोक, धनसंपत्तीचा वियोग यामुळे अनित्य बोधच जागला पाहिजे. त्या 3 गोष्टी आल्या. कोणत्या आल्या? एक, प्रियजनांचा होणारा वियोग, दुसरं धनसंपत्तीचा वियोग, आणि तिसरं अनित्य बोधच जागवला पाहिजे. अनित्य बोध असलं पाहिजे. तर एकमेकाशी न भांडता मैत्रीच विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकमेकाशी भांडण न करता सगळ्यांनी कसं राहिलं पाहिजे? मैत्रीसारखं राहिलं पाहिजे, मित्रासारखं राहिलं पाहिजे. कारण तुमच्या मृत्यूबरोबरच्या सर्व भौतिक गोष्टी तुमच्या पुरत्या तरी नष्ट झालेल्या असतील. म्हणजे तुम्ही जे धन दौलत संपत्ती परिवार गाडी घोडी जे काय असेल हे तुमच्यासाठी संपलेलं असेल. मृत्यूच्या नंतर तुमच्यासोबत ते कधीही येणार नसते, बरोबर की नाही? मग तुमच्यासोबत ते येणार नसते तर तसे कामं तुम्ही कशाला करता, असं बुद्ध सांग. तर मृत्यूबरोबर त्या सर्व भौतिक गोष्टी तात्पुरत्या तरी नष्ट झालेल्या असतील ज्या तुमच्याबरोबर येऊ शकणार नाही. घर सोबत येणार आहे, धन दौलत सोबत येणार आहे, पत्नी सोबत येणार आहे, मुलं बाळासोबत येणार आहे, आई वडील सोबत येणार आहे, कोणीही सोबत येत नाही. मात्र तुमच्याबरोबर तुमचे कर्म येतात. मग जर तुम्ही शिलाचरण केलं असेल तर शिलाचरणाचे पुण्यकर्म तुमच्यासोबत येतात. जर तुम्ही दुराचरण केलं असेल तर दुराचरणाचे विचार व कर्म तुमच्यासोबत येतात. मात्र तुमचं शिलाचरण हे सदैव म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा तुमच्याबरोबर कायम. बघा, हे बुद्धाची शिकवण आहे. तुम्ही अगदी पंचशिलेचं पालन करायला जर सुरुवात केली
तर मृत्यूच्या नंतर सुद्धा हे तुमच्यासोबत येतं आणि याच पुण्यकर्माने तुम्हाला पुन्हा पुन्हा मनुष्य जीवन पण मिळू शकतं, कारण तुमच्यासोबत येते. आणि शील पालन करणं म्हणजे सत्कर्म झाले ना, सद्विचार झाला ना, सद्भाव झाला ना, बरोबर आहे. तर अशा प्रकारे बुद्ध म्हणतात की मृत्यूनंतर सुद्धा तुमच्याबरोबर ते कायम असते. कोण कोण असते? तुमचे सत्कर्म, तुमचे सत्कर्म, तुमचे पुण्यकर्म तुमच्यासोबत असतात. मृत्यूबद्दलचा शाश्वत नियम जाणून घेणे हा बौद्ध तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. मृत्यू, कारण कोणीच मृत्यूबद्दल सजग नाही, सावध नाही, सचेत नाही, बरोबर आहे. आणि अचानक मृत्यू येतो आणि भयभीतून माणूस मरते. अचानक येतो मृत्यू आणि भयभीतून माणूस मरत असते. म्हणजे भयभीतून माणूस मरते तर तो कुठे जातो? सुगती की दुर्गती? दुर्गतीला. म्हणजे ते बौद्ध तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. या जगात वेगवेगळ्या परंपरेत जगणारे लोक आहेत जे मृत्यू हा शब्द काळी पडतात, संतापतात व त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतात. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतात. किंवा मृत्यूबद्दल जेव्हा त्यांच्या कानावर शब्द पडले तर ते प्रतिक्रिया करतात. अरे बाबा, आज ना उद्या तुम्ही मरणारच आहात, आज ना उद्या तुम्ही मरणारच आहात. अरे बाबा, काय बोलू नको मरणाबद्दल, जगू दे आम्हाला काही दिवस. कशाला आपल्या तोंडातून मरणाबद्दल काढतो बाबा शब्द, कशाला आपल्या वाणीतून काढतो बाबा शब्द. म्हणून प्रयत्न करीत असते. कायसाठी? जगण्यासाठी. मृत्यू हा शब्दच त्यांना भया वाटतो. मृत्यूबद्दल काय वाटतं सगळ्यांना? भया वाटतो. व त्यांच्या आनंदावर व सुखावर विरजन पडल्यासारखे त्यांना वाटते. ते दीर्घायुष्याने, उत्तम स्वास्थ्याने, तरुणावस्थाने व प्रगतीने मोहित झालेले असतात. प्रगतीने मोहित झालेले असतात व त्यामुळे ते संपूर्ण विसरलेले असतात की आपण मरणाधीन आहोत. आपण मरणाधीन आहोत. पंचेंद्रियाच्या क्षणिक सुखात बुडालेले असल्यामुळे ते जगातील लौकिक समाधानाचं शोधत असतात. लौकिक हे आपण आता जीवन जगतो हे, बरोबर आहे, याला म्हणतात भौतिक जीवन. आणि ते जीवन कुठे शोधतात? सुखात बुडालेले असल्यामुळे ते लौकिक समाधानाचं शोधत असतात. भावी जीवनाबद्दल ते पूर्णतः अनादर दाखवत असतात आणि काया वाचा मनाने दुर्गुणामध्ये लिप्त असतात. दुर्गुणामध्ये लिप्त असतात. आज पहा समाजाकडे, कोण सदाचाराचं जीवन जगते? कोण जगते त्यांना सदाचाराचं जीवन? कोणी तर काही सदाचाराचं जीवन जगताना दिसत नसतात. ओके, नाही तेच आहे. त्यामुळे ते दुर्गुणामध्ये लिप्त आहेत, सद्गुणापासून ते खूप दूर आहेत. अशा प्रकारची कथा या ठिकाणी संपलेली आहे. या कथेतून तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीचा बोध होत आहे? बुद्ध कोणाचा बोध करून देत आहे? पूर्ण गाथेमध्ये बुद्ध आपल्याला या गाथेतून मृत्यूचा बोध करून देत आहेत आणि सत्याचा बोध करून देत आहेत. किती गोष्टी झाल्या? 2. मृत्यू आणि सत्य. सत्य आहे, जाती आपण जन्माला आलो हे सत्य आहे. आपल्या जीवनात दुःख आहे, सत्य आहे, बरं आहे की नाही? आपण दुःख संवर्धन करत आहोत, हे पण सत्य आहे. आपण सगळे तृष्णेत लिप्त आहोत, हे पण सत्य आहे. आपण लोभी आहो, द्वेषी आहो, क्रोधी आहो, अहंकारी आहो, तिरस्कारी आहो आहे ना आमच्यामध्ये हा विकार, बरोबर आहे. आमच्यातले विकार निघाले का? नाही निघाले, म्हणजे ते आमच्यामध्ये आहेतच. आणि म्हणून बुद्ध म्हणतात अनित्य आणि दुसरा मृत्यू. या 2 गोष्टीबद्दल भगवान बुद्ध आपल्याला समजून सांगतात की आपलं जीवन अनित्य आहे, नश्वर आहे, भंगूर आहे, परिवर्तनशील आहे, बदलणार आहे, मरते आहे, मरणारं आहे, बरोबर आहे. आपलं जीवन नित्य आहे की अनित्य आहे? जीवन आपलं नित्य आहे की अनित्य आहे? अनित्य आहे, बरोबर आहे की नाही? आणि मग सत्य काय आहे? दुःख सत्य आहे, तृष्णा आहेत ना, आपल्या तृष्णा आपल्यामध्ये. आपण बिना तृष्णे जाऊ का? नाही. मग हे सत्य आहे. काम तृष्णा आहे, भवतृष्णा आहे, विभवा तृष्णा आहे. आपण सर्व संसारातील लोक या तृष्णेमध्ये अडकलेलो आहोत आणि या तृष्णेमुळे लोभ उत्पन्न होते, द्वेष उत्पन्न होते, राग उत्पन्न होते, बरोबर आहे. अशा प्रकारे ही बुद्धाची शिकवण आहे. या गाथेद्वारे मी तुम्हाला ते वाचून दाखवली. शक्य तेवढं मी तुम्हाला स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला, तो तुम्हाला समजला असेल अशी आशा बाळगतो. या ठिकाणी थांबतो. तुमच्या सर्वांच्यावरती मंगलकामना. सदुःखातून, भयातून, रोगातून मुक्त हो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची स्वस्तिमुक्ती हो, सर्वांना दुःखमुक्तीच्या मार्गाची प्राप्ती होऊन निर्वाणाची प्राप्ती हो.
निर्वाणाची प्राप्ती हो, निर्वाणाची प्राप्ती हो. म्हणा साधू सबीत्यो जंतु सब रोगनाशतु महते वंदंतरा सुखी दीर्घायुको भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सब धम्मानुभावेन सब संघानुभावेन सदा सत्ति भवन्तु ते अभिवादेन शीलेश नित्यं बद्धापचायिनो चत्तारो धम्मा वदन्ति आयुर्नो सुखं वदन्ति. खूप छान, खूप छान.